ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. संजयकृत श्रीकृष्ण वाणीचं व अर्जुनावरील परिणामांचं वर्णन. ओवी आहे 482 ते 490 आणि गीतेचा श्लोक आहे 35वा. श्रीकृष्णाने आपणच या योद्ध्यांना कसं ठार मारलं आहे व अर्जुनानं कसं फुकटचं यश पदरात पाडून घ्यायचं आहे ते सांगितलं. आता संजय धृतराष्ट्राला श्रीकृष्ण वाणीचा अर्जुनावर काय परिणाम झाला त्याचे वर्णन करून सांगत आहे. श्लोक 35वा. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत भीतः प्रणम्य. संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगदगदित वाणीने म्हणाला, ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञान देवो म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरु देशाच्या राजाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. मग सत्य लोकोनी गंगाजळ सुटली या वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया. मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्य लोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत चालते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चाललेला होता. ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुमघुमिला मंदराचळे क्षीराब्धी जैसा. अथवा मोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदर नावाच्या पर्वतामुळे क्षीर समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा आवाज एकसारखा घुमावा, तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंत रूपे. त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले. ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुखकी भय दुनावले हे नेणो परी कापिन्नले सर्वांग तयाचे. ते अर्जुनाने थोडेसे ऐकले नाही, तोच सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा दुप्पट जोर झाला. कशाचा ते आम्हास माहित नाही, परंतु एवढे खरे की त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथरा कापायला लागले. सखोलपणे वळली मोठ आणि तैसेची जोडीले कर संपुट आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच सपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायावर ठेवू लागला. तेवीची काही बोलो जाये तव गळा बुजालाची ठाये हे सुख की भय होये हे विचारा तुम्ही. याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा, तो त्याचा कंठ भरून राही. हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय घ्यावा, असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात. परी तेव्हा देवाचे नि बोले अर्जुन आहे ऐसे जाहले मी या पदांवरून देखिले श्लोकींची या. परंतु त्यावेळेला देवानी केलेले हे भाषण ऐकून अर्जुनाशी अशी ही स्थिती झाली हे मी श्लोकाच्या वरील भीत भीत प्रणम्य या पदावरून जाणले. मग तैसाची भेण भेण पुढती जोहारुनी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. मग तसाच भीत भीत पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज आपण असे बोललात. रणांगणावर काय घडत होते त्याचा वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. श्रीकृष्णाने आपण हे सर्व कसं नष्ट केलेलं आहे हे अर्जुनाला सांगितल्यावर त्याचा अर्जुनावर काय परिणाम झाला ते संजय धृतराष्ट्राजवळ वर्णन करत आहे. संजय सांगतो की श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून अर्जुनाने हात जोडले
तो थरथर कापू लागला आणि भीतीनं देवांना पुन्हा पुन्हा वंदन करू लागला. ज्ञानदेवांचा संजय धृतराष्ट्राला श्रीकृष्ण वाणीचा अर्जुनावर काय परिणाम झाला ते सांगणारच आहे. पण त्याआधी त्यांचा संजय श्रीकृष्ण वाणीचे वर्णन करत आहे. ज्ञानदेवांनी आधी धृतराष्ट्राला अपूर्ण मनोरथा कुरुनाथा अशी 2 संबोधनं योजलेली आहेत. धृतराष्ट्राची दुर्योधनाने युवराज बनून नंतर हस्तिनापूरचा सम्राट व्हावं अशी इच्छा होती. पण त्याचे ते मनोरथ सिद्धीच गेले नाहीत. अनेक प्रकारे पांडवांचा नाश करण्यासाठी ज्या ज्या क्लुप्त्या दुर्योधनानं योजल्या त्यांना त्याने मूक संमती दिली. पण दरवेळी पांडव येणाऱ्या संकटाचा मुकाबला करून पुन्हा दुर्योधनाविरुद्ध उभे ठाकतच होते. त्यामुळे धृतराष्ट्राचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत व भविष्यात पूर्ण होण्याची आशाही नव्हती. नंतर ज्ञानदेव संजय मुखाने श्रीकृष्ण वाणीचं वर्णन करत आहेत. गंगेचं पाणी सत्यलोकापासून निघालं की खळखळाट करत आवाज करत जातं. त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या गंभीर वाणीचा खळखळाट चालू होता. अनंत रूपे धारण करणाऱ्या श्रीकृष्णांची वाणी घनगंभीर होती. जणू काही आकाशात मेघच निनादत असावेत. साधं ताक घुसळत असताना आवाज येत असतो. मग समुद्र मंथनाच्या वेळी मंदर पर्वताची रवी करून क्षीरसमुद्र घुसळला असता केवढा आवाज झाला असेल. तसा श्रीकृष्ण वाणीचा खळखळाट चाललेला होता. नंतर ज्ञानदेव संजय मुखाने त्या श्रीकृष्ण वाणीचा अर्जुनावर काय परिणाम झाला त्याचं वर्णन करत आहेत. श्लोकातील वेपमान व सद्गदगदम या पदांवरून अर्जुन सात्विक भावाने युक्त होता याची कल्पना येते. कारण कंप पावणं, वाणी सद्गदित होणं ही अष्टसात्विक भावाची लक्षणं आहेत. भीत भीत पदावरून तो घाबरलेला होता हेही सूचित होतं. ज्ञानदेवानी येथे भयाबरोबर सुखाचीही कल्पना केलेली आहे. कारण सुख आणि भय या दोन्ही भावामुळे शरीरात कंप उत्पन्न होतो आणि अर्जुनाचं शरीर जे कंप पाहू लागलं ते सुखाने का भीतीने कंप पाहू लागले यावर निर्णयात्मक प्रतिक्रिया न देता ती गोष्ट त्यांनी वाचकांवरच सोपवलेली आहे. श्रीकृष्ण वाणी ऐकताच सुखाने अथवा भीतीने अर्जुनाचं शरीर थरथर कापायला लागलं. सुखाची अथवा भीतीची भावना हृदयापर्यंत भिडली होती. त्या आवेगाच्या भरात तो लवला आणि त्याने आपले मस्तक भगवंतांच्या पायावर ठेवलं आणि कसे बसे हात जोडले. नंतर तो काही बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचा कंठ भरून आला. तोंडातून शब्द फुटेना. हे सर्व आपण श्लोकातील भीत भीत प्रणम्य या पदावरून जाणलं असं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. मग तो कसे बसे सारे अवसान एकवटून भगवंतांशी बोलू लागला. आता अर्जुन भगवंतांना काय म्हणाला तो भाग आपण उद्या पाहू.